नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत कोल्हापूरमधील कण्हेरी मठ या ठिकाणी. कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कण्हेरी गावातील सिद्धगिरी मठ हा ग्राम संस्कृतीचे केंद्र आहे. ही संस्कृती जपण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करून मठाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्राम जीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कण्हेरी या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. 200हून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे. आता मठ म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा अर्चा आदी प्रकार. परंतु कण्हेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनाची झलक इथे पाहावयास मिळते. परंतु सेंद्रिय शेतीबाबत अनोख्या पद्धतीचे संशोधन येथे केले जाते. कोल्हापूरला गेल्यावर पन्हाळा, ज्योतिबा, अंबाबाई मंदिर याप्रमाणे आता कण्हेरी मठाचे स्थान पर्यटकांच्या यादीत अग्रस्थानी आले आहे. कण्हेरी मठाला प्राचीन धार्मिक परंपरा आहे. एका टेकडीवर दाट झाडीत हा रमणीय परिसर आहे. या ठिकाणचे सिद्धगिरी म्युझियम पाहण्यासारखे आहे. आपण एका खेडेगावात उभे असल्याचा अनुभव येतो. 12 बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालले नसले तरी ही बलुतेदारी म्हणजे काय, तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे इतकी जबरदस्त कामगिरी शिल्पकारांनी केली आहे. हे म्युझियम पाहताना जणू आपण जिवंत कारागिरांच्या घरी जाऊन पाहतोय असा भास आपल्याला होतो. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. वतनदारांचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर याच्या हुबेहूब प्रतिकृती येथे तयार केलेल्या आहेत. याशिवाय शेतातील घराच्या प्रतिकृतीही विलोभनीय आहेत. म्युझियम पाहण्याच्या सुमारे 1 तासाच्या या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा आपल्याला आभास होतो. या ठिकाणी 4ही वेद, आयुर्वेद यावर आधारित शिल्पे लक्ष वेधून घेतात. मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे 200 देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना मठाच्या वतीने करण्यात आली आहे.
कन्हेरी मठाला भेट देण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर गोकुळ शिरगाव रस्त्यावर कन्हेरी मठाचा फाटा आहे, तिथून आपल्याला जाता येते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी ह्या बेल आयकॉनवरती क्लिक करा.